नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. आज बोलणार आहोत मानवी मन आणि ते सुधारण्यासाठी, काबूत ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. त्या उपाययोजना काय असतात हे शिकवण्यासाठी सुद्धा समाजात कोणीतरी अवतरावं लागतं. मंत्रालयात उपसचिवपदी नोकरी करत असताना ज्या ज्या गोष्टी दिसून आल्या, समाज मनाचे भान काय आणि कसे असावेत याची जाणीव झाली. भ्रष्टाचार असो, एकमेकाबद्दलचा गैरविश्वास असो, फसवणूक असो किंवा समाजात ज्या अनेक काही अनिष्ट गोष्टी घडतात त्याचा जेव्हा एखाद्याला खरोखर मनापासून तिरस्कार वाटतो तेव्हाच काही जणांमध्ये साक्षात्कार येतो. असाच आत्मसाक्षात्कार निर्माण झालेले एक व्यक्तिमत्व म्हणजे सद्गुरू वामनराव पै. कालच त्यांचा 100वा जन्मदिवस साजरा केला गेला. वामनराव पै आज हयात नाहीत. गेले 11 वर्षापासून त्यांचे अनुयायी त्यांच्यापासून वंचित झालेले आहेत. 2012 मध्ये वामनराव पै गेले तरीही त्यांची जी पताका आहे ती अद्याप खाली ठेवली गेलेली नाही. वामनराव पै हे मोठे अभ्यासक आणि समाज सुधारक असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण समाज मनाला सुधारण्यासाठी ज्या ज्यावेळी गरज असते त्या त्यावेळी अनेकांना तो साक्षात्कार होतो. कोणाला शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी साक्षात्कार होत असेल, कोणाला शुद्ध हवा निर्माण व्हावी आणि हवेचं प्रदूषण कमी व्हावं यासाठी साक्षात्कार होत असेल आणि त्या साक्षात्कारानुसार ती व्यक्ती इतकी धडपडते, इतकी स्वतःला वाहून घेते की ती सर्व आत्मभान सुद्धा हरपून जाते. तोच प्रकार म्हणजे सद्गुरू वामनराव पै. वामनराव पै मंत्रालयात असताना त्यांनी जो उद्योग सुरू केला तो आज समाज घडणीसाठी, समाजाच्या जडणघडणीसाठी इतका उपयोगी ठरतोय की कितीतरी त्याचं वर्णन करता येणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी समाज मन सुधारवण्याचं काम केलेलं आहे. जणू समाज सुधारवण्याचा कारखानाच त्यांनी सुरू केला असंही म्हणावं लागेल. कारण मंत्रालयात असताना आलेले वेगवेगळे अनुभव आणि त्यातून समाज मनाची चाललेली घुसमट, यातून समाजाला कसं बाहेर काढलं पाहिजे यासाठी सद्गुरू वामनराव पै यांनी अभ्यास केला. अभ्यासपूर्ण व्याख्यानं सुरू केली, अभ्यासपूर्ण त्यांनी मांडणी सुरू केली. समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी अनेक प्रवचने दिली आणि त्या माध्यमातून त्यांनी समाजाला एकसंध केलं. समाजाचे आचार विचार शुद्ध होण्यासाठी त्यांना योग्य संस्कार मिळणं गरजेचं आहे हे ओळखून वामनराव पै यांनी प्रवचनांच्या माध्यमातून अनेकांना म्हणजे हजारो लाखो नाही तर आज कोटीत संख्या असेल इतक्या लोकांना त्यांनी सामाजिक दृष्ट्या साक्षर केलं. असाच एक प्रघात आजही सुरू आहे. तो म्हणजे त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव प्रल्हाद दादा यांनी सुद्धा समाज निकोप राहण्यासाठी जो प्रवाह वामनराव पै यांनी सुरू केला तोच प्रवाह पुढे सुरू ठेवलेला आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच, समाजामध्ये जी मतभिन्नता असते, समाजामध्ये जी कटुता असते, समाजामध्ये जो स्वार्थ असतो, समाजामध्ये जे नकारात्मक भावना असते, या सर्वांचा त्याग करण्यासाठी त्या समाजाला एकत्र करणे आणि त्यांना आपल्या वाणीतून समजावून सांगणं हे मोठं काम असतं. ते वामनराव पै यांनी केलं आणि म्हणूनच आज त्यांचे अनुयायी प्रत्येक गावापासून, जिल्ह्यापासून, महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यात आणि परदेशातही आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. महत्वाचा मुद्दा, काल जो त्यांचा 100वा जन्मदिवस साजरा केला गेला तो या प्रत्येक शाखेत साजरा केला. त्यांचा वाढदिवस आहे अशा पद्धतीनं तो साजरा केला गेला आणि त्यांच्या त्यांनी जी शिकवण दिली त्याची वाढ अशीच उत्तरोत्तर व्हावी अशी भावना या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यक्त केली गेली. वामनराव पै यांचे विचार अत्यंत प्रगल्भ आणि समाज सुधारण्यासाठी अत्यंत गरजेचे असेच होते आणि आहेत सुद्धा. आज त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्या माध्यमातून सुद्धा समाजाला इतकं निकोप ज्ञान मिळतं की त्यामुळे समाज सुधारण्याला चालना मिळते. समाजाला एकसंध राहण्यासाठी जसं बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे की मन वडाय वडाय उभ्या पिकातले ढोर, तसं ह्या मनाला काबूत ठेवण्यासाठी
त्या मनावर आपलं नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना आवश्यक असतात त्या वामनराव पै यांनी सर्वांसमोर पोहोचवलेल्या आहेत आणि त्याच त्यांच्या उपाययोजना ज्या काय आहेत, त्यांचे जे विचार काय आहेत, ते आज सुद्धा समाजाच्या जडणघडणीला मोठे कारणीभूत ठरत आहेत. मोठं योगदान त्यांचं मिळत आहे. वामनराव पै यांनी आपल्या या अभ्यासपूर्ण शैलीत एक प्रार्थना सुद्धा रचली. ती प्रार्थना अशी: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही वैश्विक प्रार्थना पहा, किती त्यातून कितीतरी असे पैलू उघड होतात की या प्रार्थनेतून, की समाज नेमका कसा राहिला पाहिजे, समाजाचं मन कसं राहिलं पाहिजे, समाजाचा ढाचा कसा राहिला पाहिजे आणि समाजाने एकसंध राहत असताना एकमेकाशी कसं निकोप नातं जोडलं पाहिजे, असेच हे प्रगल्भ विचार वामनराव पै यांचे आहेत. हे विचार उत्तरोत्तर येणाऱ्या प्रत्येक पिढीला तितकेच मार्गदर्शक ठरणार आहेत, हेही तितकंच खरं आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.